काय पोरे आहे हो. मम्मीनी तब्येत नाही बरी तरी आपल्या प्रेमाशी बनवलं तरी पण तुला पटली नाही. पटते तरी की तुम्हाला मग बघा आज गुरुपौर्णिमा आहे ना, तर भाऊंनी मस्त सगळं ग्रंथ इथं ठेवल्या ना, पूजा केली त्यांची. आणि आमचा भाऊ चकोडी गेले कसं दिसतं बघा. साऊथचा हिरोच वाटते भाऊ आज आमचा. मी मावरा दिला दुसरा आहेत ना, मला कसं करकरे मावरा दिले. करकऱ्या बोलला तुम्ही, रोहू मासा दिलेला तुम्ही ना, मला कसं करकऱ्या. त्या दिवशी 100 रुपयाची तुकडी घेतली ती. नाही आमच्या चौकात बसल्या. सासवाशींचा पद भेटला का सासवाशी पण फ्री होतात. ती बघा आयाच टॉपिक दिले आमच्या नाक्यावरती. पोरा चालली शाळेत. तिकडे बघा तिकडे कट्टा मस्त भरपूर अशी कोथिंबीर टाकले. नमस्कार, मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते तशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला, आज आहे बुधवार आणि या मस्त चहा प्यायला सकाळचं. आज आपल्या व्हिडिओची सुरुवात मी मस्त टेरेसवरून केलेली आहे. ओके, आणि छान असा सकाळचा चहा प्यायला घेतला आहे मी. तर या तुम्ही सगळ्यांनी सकाळचा चहा प्यायला. आणि आज भरपूर अशी कामं आहेत, भरपूर. आज दिवसभर टेरेसवर क्लिनिंगच होणार आहे. मला तरी असं वाटतं कारण की खूप पसारा पडला इकडे तिकडे. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो काही कचरा वगैरे तो काढून फेकून द्यायचा आहे. आणि बाकी जो काही भंगार वगैरे पडलेला दिसते तुम्हाला, लोखंड वगैरे, तो एका साईडला ठेवून मग भंगारवाला आला की देऊन टाकूयात आपण. करकरे बाबा ताई ना टोपलीचा फोटो कार बोलते. आता खपला काय? खपला बाबा बरं आहे. हा काय जा जा जेवायला चला आमच्या द्या मग. हे बघा कोलब्या पण. कोलब्या कशान कशान सांगा ना. नको कशा पाव 200ची नका दे, 150च दे. 150ची नाही देते ना मी, सुट्टा कला टेन्शन घेता. मी 150 रुपये देईन पण. हो त्या पण बरोबर आहे. मस्त मस्त. तेच आज गुरुपौर्णिमा, मला मच्छी खावायची का नाही खावायची. हा नाही नाही बैठक वाली पण बैठकीच्या आल्या का दिल. बैठकीच्या आल्या का दिल. संध्याकाळी नेऊन ठेवली. चला आता कोळंबी घेतली. नको वाव नको वाव नको. आमची पोरं ना काट्याची मच्छी खायला बघत नाही. कोळंबी घेतली आता ताईंकडनं. चला टाटा बाय बाय जेवायला. 200 रुपयाची कोळंबी म्हणते तुम्हाला, अर्धा किलो. ताई बऱ्या आहेत ना. पंढरपूरला गेल्या, प्रसाद पण नाही जेवून आल्या काही का. खपला का खपला. कसा होला प्रवास कसा होला. वारी एकदम भारी झाली काय. नाही भजन बिजन काही बोलल्या का नाही. हा काय हरिपाठ असते काय. बघा मच्छी तुमच्या ह्याच्यात असतात ग. हा का पुढच्या वर्षी येईन तुमच्यासोबत. हा ग हा नक्की येईन. माझी जाम इच्छा झालेली पण गरम पाणी भरलेलं म्हणून, पण येईन पुढच्या वर्षी. मग चला जरा त्यांना जरासं बघून येऊ दे. त्यावेळी मला त्या दिवशी मावरा भलतात मी त्यांना नाव भलताच नाही गेला. लोकांनी मेसेज केलेलं. ए ताई तुम्ही मावरा दिला दुसरा आहेत ना, मला कसं करकऱ्या मावरा दिले. करकऱ्या बोलला तुम्ही, रोहू मासा दिलेला तुम्ही ना, मला कसं करकऱ्या. त्या दिवशी 100 रुपयाची तुकडी घेतली ती. नाही मेसेज केला बघा लोकांनी, रोहू मासा बोलते तो फसवला बोलते. चला संपली ग खाडीची कोळंबी. पाऊस आला. चला आज मावऱ्याला काही गिऱ्हाईक नाहीत. चला जाऊ, पाऊस आला जोराचा एकदम. गाडी ना
चला टाटा बाय बाय. ही बघा आयाच ट्रॉफिक झाली आमच्या नाक्यावरती. पोरा चालली शाळेत तिकडे बघा तिकडे कट्टा सुरू आहे. चला जाऊयात. शाळा सुटले शाळा आता भरेल ना आणि दुसऱ्या मुलांची शाळा सुटली ना त्याच्यामुळे जरा गाड्या थांबून ठेवल्यात पोरांना रस्ता क्रॉस करण्यासाठी. ओके मी लॉक लावून गेलेली कारण की एक पण नव्हते ना त्याच्यामुळे. चल आणि आज पाऊस पडत नाही आज जरा वातावरण मस्त आहे. लकी मज्जा ना टेरेसवर आता मज्जा ना बाबू. लक्कीला आवडी मज्जा आली ना आमच्या का लक्की नुसतं आया धावू का तया धावू. तर आता बऱ्यापैकी आपला टेरेस आपण साफ केले म्हणजे झाडू मारून घेतले. ज्या त्या काही वस्तू होत्या ना त्या साईडला अशा उचलून ठेवल्या. तर प्रॉपर आता याला धुवून वगैरे काढायचा व्यवस्थित. मग सिमेंट आणि रेती आणून ज्या काही तुटले फुटले ना क्रॅक वगैरे झाले ते व्यवस्थित करायचे. ओके हे सगळं झालं करून की मग कलर लावायचं आहे लोखंडाला वगैरे प्लस या भिंतीनं वगैरे कलर द्यायचं आहे. ते पण तुम्हाला लवकरच बघायला भेटेल मंडळी. ओके आता जो काही हा भंगार वगैरे आहे ना तो द्यायचा आहे लोखंडवाल्याला भंगारवाल्याला येईल तेव्हा. हे सगळं याच्यावर आपण उचलून ठेवलं आहे सध्या तात्पुरतं. हे जे रॉड आहेत ना हे आपल्याला कामी येतील कशाला तरी हे कुठेतरी व्यवस्थित ठेवून देऊ. बाकी जे काही कामाचं नाही आहे ते टाकून देऊ. लक्की भंगारवाल्याला तुला पण विकून टाकू. तू पण काही कामाचं नाही बाबू आता. मस्ती करतोय नुसतं मस्ती ना खाऊ मागते खाऊ नुसतं दिवसभर खाऊ मागतोय. आता बघा इथे बिस्किटचे तुकडे तुम्हाला दिसत असतील. टेरेसवर पण त्याला खाऊ लागते आल्यावर. चला आता प्रॉपर गावात हवायचा आपला टेरेस साफ करायचा उद्या. चहा ठेव चल बोलते काही कामाचा विषय घडला की यांना चहा लागते लगेच. भारी वाटते पण एकदम मस्त वाटते एकदम भारी. मला तरी आवडलं म्हणजे टेरेसवरती आपण पत्रा मारला ना एक सेफ्टी पण झाली आपल्या स्लॅबला प्लस आपला काही सामान बिमान पण सगळं काही राहू शकतं आहे. मस्त झालं काम. चलो जाऊयात आता आपण खाली. या मंडळी जेवायला मस्त कोळंबी आणि रात्रीची भाकरी. चू कसं आहे टेस्टी टेस्टी. रात्री कोळंबी तवा फ्राय बनवायचा आहे. A few moments later. दुपारी मी जेवले ना तेव्हापासून माझी दाढ अशी दुखते ना की मला म्हणजे बोलायला पण जमत नाही. एवढा माझा इकडचा हा पूर्ण भाग दुखतोय. असा कान वगैरे दुखायला लागलाय आता. आता किती एक 5-7 दिवस झाले दाढ दुखत नव्हती. मेडिकलमधून गोळ्या वगैरे घेतल्या डॉक्टरांनी ज्या सांगितल्या त्या घेतल्या. ते तेव्हापासून काही दाढ वगैरे दुखत नव्हती. पण आज दुपारपासून असा ठणका लागला ना दाढेला. असं वाटतंय ना की ती दाढ उपटावी आणि फेकून द्यावी कुठेतरी. असं भयानक दाढ दुखायचा एकदम डेंजर काम. कोणाची दाढ दुखतो नाही कधी कारण की त्यात एक दाढेमुळे आपला कान पण लगेच दुखतो आणि इकडची दाढ दुखते ना त्यामुळे मला बोलायला पण जास्त काही जमत नाही. ती का दुखायला लागली तुम्हाला खरं सांगू का. कालचा ब्लॉग ज्यांनी बघितला असेल त्यांना माहिती असेल मी खजूर घेतले होते. खजूर आणले मी सकाळी मोनिशला टिफिनमध्ये दिले 4-5 आणि मी एक खाल्ला. सकाळी काय नाही झालं पण दुपारी मी जशी जेवली ना तसा भयानक काम झालं आहे माझं एकदम. ते एका खजूरने माझ्या दाढेची वाट लावली आहे पूर्ण. असा डोका फिरला आहे ना असं ते दाढेला चापटं जाम जोरात. आता तुम्ही सांगाल बाई तुझी दाढ दुखते तरी पण तू हसते. आता काय करू मला स्वतःवरतीच हसायला यायला लागलं. आता दाढेला काय दुखायची काय गरज होती का. सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरू आहेत. आता हिला कडमडायची काय गरज होती मध्ये. आता एक खजूर खाल्ला तर काय झालं. खजूर पण नको खाऊ. नको रे देवा नको. आता अशी दुखते ना की मला असं वाटते सरळ गोळी खावी आता दाढेची गुपचूप जाऊन झोपून घ्यावं. कान पण दुखायचं सुरू झालं बेकार एकदम. तर चला आता असं ह्यावी गेला आता प्लांटवरती थोडंसं आम्ही टेरेसवरती क्लिनिंग करायला घेतलेलं. मी तर काय नाही केली दाढ दुखते म्हणून त्यांनी जरासा उचलठेव केला तिथे आणि मग बाकीचं ठेवून दिलं. यांना बोलली राहू दे बरं माझी पण दाढ दुखते माझी पण काही इच्छा नाही आता करायची. उद्या करू बरं जे काय बाकी ते. आणि मग आता यांना चाय दिला बोलून यांनी चाय पिला आणि गेले प्लांटवर. आता मला जेवण वगैरे बनवायचं आहे ना. दुसरी गोष्ट म्हणजे एक कॉमेंट आली होती की आम्हाला तवा फ्राय कोळंबी रेसिपी दाखवा म्हणून. तर कोळंब्या मी सकाळी घेऊन आले ना 200 रुपयाच्या कोळंब्या आणल्या होत्या. तर त्याच्यातून 4-5 बनवल्या आणि बाकीच्या मी ठेवून दिल्यात फ्रीजमध्ये स्वच्छ करून. तर मग आता तेच मी ना
भाकरी वगैरे बनवून झाले ना की मस्त तुम्हाला कोळंबी तवा फ्राय बनवून दाखवणार आहे. मला जसं जमतं तसं. आपला काही रेसिपी चॅनल नाही आहे, पण कधीतरी ठीक आहे, रिक्वेस्ट आपल्याला आल्यावरती आपल्या फॅमिली मेंबरची मग देऊ शकतो आपण. तर जशी मला जमते करायला साध्या सोप्या पद्धतीत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता काय करते, मी झाडलोट करून घेते, मग 4-5 भाकऱ्या बनवते. चला आता कामांना माझ्या सुरुवात करते. तुम्ही पण ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जरा देवाला प्रार्थना करा की तुमच्या ताईची दाढ बरी झाली पाहिजे. मला ना कवरा पण काम करायला लागला ना तरी मला चालते, पण मला या असं काही दुखायला लागला ना का माझा उलटा सुलटा डोका फिरते. म्हणून तर कामं करायची, घरांच्या माणसांचा बघायचा का ती माझी 2 बारीक पोरां त्यांचं बघायचं का ते दाढीच्या मागं लागायचा, कामधंदे टाकूनच्या मला काही तेच समजत नाही. म्हणून जरा तुम्ही पण देवाला प्रार्थना करा तुमच्या ताईची दाढ फिरते दुखली ना पाहिजे म्हणून. आणि आता मस्त संध्याकाळची वेळ झाली मंडळी, सनसेट झालेला आहे. म्हणजे आज बऱ्यापैकी सूर्यदेवांचं दर्शन झालेलं. हे बघा आता सनसेट झालेला आहे. पावसाळ्यामध्ये सूर्यदेव कधी उगवतो कधी मावळतो तेच काही समजत नाही आपल्याला, नाही का. आता रस्त्यावर तुम्हाला भरपूर अशी माणसं येताना दिसत असतील, तर कामावरून घरी परतीच्या प्रवासाला लागलेली आहेत घरी जाण्यासाठी. ओके चला मंडळी, आता भाकऱ्या मी बनवल्यात आणि चपातीचं पीठ मळून घेतलं आहे. जे डॉगींना वगैरे चपात्या देते ना मी, तर आता लगेच त्यांच्या पण चपात्या बनवून घेते. आणि मग त्याच्यानंतर गावात जायचं आहे मला, थोडंसं सामान घ्यायचं आहे आणि थोडेसे गहू आणायचे आहेत. कारण की रॅशनचे जे काही गहू भेटतात ना त्याच्यामध्ये मी थोडेसे म्हणजे एक 40-50 रुपये किलोले गहू आणते आणि मग 1-2 किलो असे मिक्स करते. तेव्हा मग चपात्या पण चांगल्या होतात आणि खायला पण चांगल्या लागतात. ओके, तर गव्हाचं दळण करायचं आहे ना, म्हणजे उद्यापर्यंत पीठ पुरेल ते, म्हणून मी आज जाऊन घेऊन येते. म्हणजे उद्या सकाळी लवकरच साफ वगैरे करून घेईन आणि मग चकीत टाकेन. ओके, आता इथे मस्त पीठ मळून घेतलं आहे डॉगींना चपाती देण्यासाठी, तर ते आता बनवून घेते. ओके, तवा ठेवला इथे तापायला, भाकरी बनवायचा तवा उतरून ठेवला आहे आणि चपातीचा तवा ठेवला आहे आता ताप. ठीक आहे, आता इथे चपात्या पण झालेल्या आहेत, मस्त थंड करते आणि लगेच डॉगी बाबूंना देऊन टाकते. त्याने लगेच त्यांना देऊन टाकते कारण की ते खिडकीजवळ बसल्यात वाट बघत. एवढ्या आधी घेऊन जाते, बाकीच्या मग रात्री देईन. रात्री म्हणजे झोपायच्या वेळेला देईन, तेव्हा पण येऊन बसतात ते खिडकीमध्ये. आणि आमच्या घरचा राजाबाबू बघा कसा झोपला आहे. राजाबाबूला संध्याकाळ झाली का आमच्या राजाबाबूला झोप लागते. आणि साखळी बघा कशी करून ठेवली. भाकरी अर्धी दिलेली त्याच्यातून तेवढी खाल्ली आणि थोडीशी शिल्लक ठेवली बघा. राजाबाबू आमच्या घरचा राजाबाबू. आत्ता याला माहिती पडलं ना की त्यांना मी चपात्या घालते, लगेच उठला भोभो 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 करेल. हो, हे बघा इथंच झोपल्यात, दिसले का. बॅटरी वगैरे कशा चमकतात त्यांच्या. अय बाबू, पोरांना पण बसायला म्हणजे मस्त जागा झाली इथे. आता कसं पत्रा मारल्यामुळे ना पाणी इथे पडत नाही, पाणी असं लांब पडते तिकडे, त्याच्यामुळे पोरांना पण बसायला इथे जागा झाली ना. बाबू मस्त ना. आता मम्मा चपाती देईल बाबू सगळ्यांना जेवायला. कामं करून दमले असेल ना बाबू अख्खा दिवस. काय रे अय राम लखन, काय बाबू. चला चपाती देऊन टाकते त्यांना. घ्या खा खा खा, सगळ्यांनी खा का, एकालाच नाही काय, सगळ्यांना जास्त बनवल्यात. सगळ्यांनी वाटून खायचं, एकाने नाही खायचा. मम्मा तिघांसाठी बनवते. खा खा बेटा खा खा, घे. खा बोलल्यावरच तो खातोय, बाकी एक जो आहे ना तो जाम बदमाश आहे, तो काय यांना खायलाच देत नाही. खा, खूप बनवलेत खा. तो छोटा बाबू कसं घाबरतोय बघा त्यांना. हे बघा दिसले का तुम्हाला. घ्या खा. खा, अजून रात्री पण दे ना बाबू झोपायच्या वेळेला. तो बघा, तो व्हाईटवाला बघा तिकडे घेऊन पळा. खा बाबू खा, तू पण खा. ए चल इकडे, त्याला नको काय, बदमाश कुठला. बाबू तू तिकडे चल, तुला समोर देते. चल हां चल, समोर देते. तुम्हाला बोलली ना त्यांना चपाती द्यायला घेतल्यावर उठेल भो भो करायला. बघते माझ्या हातामध्ये. तू नाही, तुला पाहिजे, तुला पण पाहिजे. देते देते की देते देते, माझ्या राजा बाबूला पण देते देते बेटा. घे खा खा. मोनुष आलाय, मोनुष दरवाजा ठोकताय नुसता. खोल म्हणजे लवकर खोल. मी कडी लावूनच घेत आहो. थांबा ग, ते बघा
लकीने ती फिनिश पण केली. दुसरी पाहिजे, हे पाहिजे, चपाती पाहिजे म्हणजे पोळीला आता. हां पाहिजे हो. इकडे बघा झलका बघा, त्यांना चपात्या देते. तो पण चपात्या खाल्लेला बघा. हां झलका लक्की आमचा. चला आता मोनिश पण आले घरी. मोनिशला दिले मॅगी बनवून. इथं खा रे, गरम होतं. बोलते मॅगी बनवून पाहिजे तुझ्या दादाला, मॅगी. हां बाहेरच्या डॉगीने चपाती दिली, त्याला हेवा होते. लगेच झोपलेला उठला लगेच भूतासारखा. लकीने पण अर्धी चपाती खाल्ली ना बाबू, अर्धी चपाती खाल्ली ना म्हणजे पोळ्यानी पण. बघा आज गुरुपौर्णिमा आहे ना, तर भाऊंनी मस्त सगळं ग्रंथ इथं ठेवल्या ना, पूजा केली त्यांची. ग्रंथ पूजन. वा वा. एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, मस्त मस्त. नवनाथ बिवनाथ मांडले ना, नवनाथांचा फोटो भारी मस्त. इकडे आमचे आई बाबा. मग आज का उपास केला अख्खा दिवस. आता तुम्ही मला करीत माझा तुम्हाला इसरून काही फायदा. आणि आमचा भाऊ चकोडी गेल्याचं कसं दिसतं बघा. साऊथचा हिरोज वाटते भाऊ आज आमचा. ड्रेसिंग पण तशीच केले साऊथवाल्यांची. तिकडे पण गेले काय. असं हा म्हणजे आईचं हे झाल्या मुले काय. अच्छा हा काय. तो बघा तिकडं. बाबा श्रीनाथ आज मला काय अभ्यास करताना दिसतं पोऱ्या. नाही आमच्या चौकात बसल्या. सासवाशींचा पद भेटला का सासवाशी पण फ्री होतात. आम्हाला केव्हा सासवाशींचा पद भेटायचा. मस्त नाही का सुनाशी आल्यावरती आरामान बसतात. आमचं केव्हा असं दिवस यायचं गपचूप बसायचं खुर्चीवर. येतील नाही का. बाबा आता लग्न केलं त्यांच्या बाईला मनापासून लागेल. बकरीने लावली पाहिजे. हो ना, पाय दाबतो तर बकरीने दाबली पाहिजे. येतील सुनाशी पण येतील नाही ग. हा येतील. हा गावामध्ये डॉक्टरकडे जायला दाड दुसरे महत्व भाऊने तुला म्हणजे इकडे या बाई तुझ्यामध्ये दाखवा म्हणून मी. ते बघा सगळ्या ग्रंथांची पूजा काढली असते. मी मस्त पूजन केले त्यांचं गुरुपौर्णिमेनिमित्त. आणि रमा भाऊ त्यांच्याकडे हरिपाठ चालू आहे. गेलो असतो मला तर आपल्याकडे टाईम नाही सध्या. पोरा कामावर शेल्याकडे जेवायला द्यायचा. बाहेर चल बाहेर. हे बघा गावामध्ये आली तर ही यांची नाटकं सुरू होतात. तिकडे ये चल. खायसाठी किती येडा झाले बघा तो. खा हे थांब. तू खातेस का गोळ्या माझ्या दाढाच्या गोळ्यात त्या. हे आता डॉक्टरांनी गोळ्या दिलेल्या मेडिकलमधून आणायला. डॉक्टरांनी गोळ्या सांगितलेल्या मेडिकलमधून आणायला. ते दाढेच्या आत्ता गोळ्या घेते. तर बोलले जेवल्यानंतर दोन्ही पण गोळ्या एकदम खा. जेव्हा दाढ दुखायची बंद होईल तेव्हा जेवण जाईल ना. आत्ता तर अशी भयानक दाढ दुखते ना, तर एकदम डोकाने का असं धरले ना, माझा पकडले ना म्हणून फायदा नाही. गोळ्या खाता तेव्हा कुठे जाऊन बरा वाटतो. त्याच्यानंतर मग जेवायला तरी भेटेल. बेकार दाढ दुखते. ज्यांची दाढ दुखत असेल ना त्यांना माहीत कसा त्रास होतो दाढ दुखायला लागला. तू म्हणून काढ रे यार, काढून जरा. डेंजर दाढ डेंजर. कानावरती पण गेल्यावरती डॉगी लगेच पळत त्याच्यानंतर तळ्यावरती. तिथं तर तो एक असा बदमाश आहे ना डॉगी का डायरेक्ट म्हणजे त्याला खाऊ नको असते असा उडी मारून म्हणजे टांगते ना अंगावरती. माझं मंगळसूत्र पण तोडला गेले का. चला का असं गोळ्या खाऊन घेते. पण आवडल्या मोठा लागेल तर आपण कशाला टाकतो. आता खाल्ल्या. अजून भाजी बनवायची आहे कोळवीची. कोळव्यांच्या वरचा जो काही कवर होता ना तो काढून घेतला आहे आणि एक 4 ते 5 पाण्यामध्ये धुवून घेतल्यात आता. आणि मस्त वरून चवीनुसार मीठ घालू.
मीठ मी आता याच्यामध्ये थोडंसं कमीच घालणार आहे, कारण का फोडणीच्या वेळेला अजून मीठ टाकणार आहे मी, त्याच्यामुळे. मस्त लिंबू पिळून घेतले आणि आता इथे मी हिरवं वाटण केलं आहे. याच्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर घेतली याच्यामध्ये मी. ओके, ते वाटण आता याच्यामध्ये थोडंसं आपण घालूयात, जास्त नाही, कारण की आपल्या कोळंब्यात थोड्याशा त्याच्यामुळे घेऊ. मी पण व्हिडिओज बघितले आहे का मंडळी. कारण का एका ताईंनी मेसेज केलेला 1-2 दिवसापूर्वी की ताई कोळंबी तवा फ्रायची रेसिपी आम्हाला दाखव. तर आता जसा मला जमते तसा मी तुमच्यासोबत शेअर करतो. आता मिक्स करून एक 10 ते 15 मिनटं असंच ठेवून तेलामध्ये कांदा टाकला आहे, तो मस्त परतवून घेते. आता टोमॅटो घालू मस्त. आता टाकले टोमॅटो, मी घाबरले शिट्टीला मंडळी, दचकली डायरेक्ट. आता कांदा परतल्यानंतर टोमॅटो घातला याच्यामध्ये बारीक चिरून, तो पण मस्त मऊ करूयात तेलामध्ये. आता इथे घेतल्यात मसाले, हळदी आणि आगरी मसाला. ओके, आता याच्यामध्ये मस्त हळदी घालू आणि आपला आगरी मसाला घालू. ओके, आता वाटणमध्ये मी मिरच्या घातल्या, त्याच्यामुळे मसाला थोडासा कमी घालते, नाहीतर खूप जास्त तिखट होईल आणि मग पोरं खाणार नाही. ओके, कारण की कोळंब्या फक्त 7-8च आहेत त्याच्यामुळे. त्याच्यामध्ये घालूयात आपण कोळंब्या. गॅस कमी केला आहे मी, नाही तर मसाला जळून जाईल त्याच्यामुळे. ओके, आता कोळंबे आपण याच्यामध्ये टाकून देऊ. मंडळी पहिल्यांदाच अशा पद्धतीने बनवायला घेतले मी. आता कसं होईल ते जेव्हा खाईन तेव्हा समजेल. ओके, मिक्स करून घेते. थोडंसं याच्यामध्ये आता मीठ घालून घेते मी चवीनुसार, कारण की टोमॅटो आणि कांदा टाकला आहे ना आपण, तर थोडा मीठ घालावं लागेल आपल्याला. बस, आले झाला तरी चालेल, पण खारट नाही झाला पाहिजे. वा, सुगंध तर आतापासूनच भारी यायला लागला मंडळी खरं. गॅस थोडा आता कमी करून घेते, नाही तर करपून जाईल. ओके, कारण की कोळंबे आपल्या शिजायला पाहिजे त्याच्यामुळे. मंडळी सुगंध 1 नंबर येतो आहे, 1 नंबर. तर आता 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि एक साईड मस्त शिजली. आता तर पलटी करून घेते, म्हणजे दुसरी साईड पण व्यवस्थित शिजायला पाहिजे त्याच्यामुळे. ओके, आता तुम्ही मला काही नावं बिवा नका ठेवा का माझी ही रेसिपी बघून शा, कारण का मी अशी रेसिपी पहिल्यांदा ट्राय केली त्याच्यामुळे. पण चांगलीच झाली असेल, कारण का आपला आगरी मसाला एकदम चविष्ट असतो, तो तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आपला आगरी मसाला असा का तो नॉनव्हेज जेवण एकदम भारीच बनवते. ठीक आहे, चला आता अजून 3 ते 4 मिनटं जरा आपण शिजू मस्त. आणि भाकरीसोबत तर अप्रतिम लागेल, अप्रतिम. मस्त भरपूर अशी कोथिंबीर टाकले. चला आता आपली भाजी तयार झालेली आहे. गॅस करते मी बंद. सांग जरा कोळंबी कशी झालेली, आवडली तुला? बोलशील तर काही नाही आवडली? काय पोरे आहे हो. मम्मीनी तब्येत नाही बरी तरी आपल्या प्रेमाशी बनवलं तरी पण तुला पटली नाही. पटते तरी का तुम्हाला? मग बापाच्या सारखा असतो मग खोरी करणारा. मंडळी या जेवाला मी अर्धी भाकर घेतले. कला तुम्हाला डोका बिका आता पक्का दुखते, त्याच्यामुळे काही जेवायची इच्छा नाही, पण गोळी खाल्ली म्हणून थोडासा जेवतो. बरं कोळंब्या कशा झाल्या ते एकदम परफेक्ट. चिन्मय सांगेल जेव्हा येईल का, चिन्मयला अजून टाईम लागेल यायला. तो बोलला मला टाईम लागेल, तुम्ही जेवून घ्या. मी नाश्ता विषय सगळं केले कंपनीमध्ये. आणि डॉक्टरांनी सांगितलेलं की जेवल्याच्या नंतर गोळ्या खाल्ल्या, जेवणाच्या आधी खाल्ल्या दाढ दुखायची थांबावी म्हणून. पण पूर्ण ॲसिडिटी झाली त्या गोळ्यांच्यामुळे.
वाट लागली. दाढ दुखायची तर बंद झाली, पण वेगळाच काही घराला चक्कर काही जशी. चला आता असो, या तुम्ही पण जेवायला कोळंबी कशी झाली त्या तुम्हाला मी सांगतो. हे एकच कोळंबी घेतली मी. मस्त आहे कोळंबीची जी काही ग्रेव्ही झाली ना, एक नंबर एकदम जाम होती.